उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज यवतमाळमध्ये आभार सभा. दुपारी 4 वाजता समता मैदानामध्ये आभार सभेला राहणार उपस्थित. मराठीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक. मनसेचे कार्यकर्ते लालबागमधल्या भारतमाता चौकात आज एकत्र येणार. राज्यातील बँकांमध्ये मराठी बोलली जाते की नाही याची करणार तपासणी. शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची आज पत्रकार परिषद. पुण्यात धर्मांतर रॅकेटच्या माध्यमातून कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप. धर्मांतर रॅकेटवर धंगेकर आज करणार पोलखोल. शिवसेनेचे माजी उपनेते विजय नाहटा पुन्हा शिवसेनेत दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारी मिळाली नसल्याने शिवसेनेला ठोकला होता रामराम. सिडको घरांच्या किमती कमी करणार नसल्याने मनसे आंदोलनावर ठाम. तर मनसेतर्फे सिडको विरोधात इंजेक्शन मोहीम राबवण्यात येणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या क्षेत्रप्रमुख जया माने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. राजापूर लांजा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रवेश. पंढरपूर विभागाच्या ताफ्यामध्ये 5 नव्या बस दाखल. एसटी बसेसचे पूजन आणि लोकार्पण पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आवताडे यांनी प्रवाशांसोबत एसटी बसने केला प्रवास. पंढरपूर तालुक्यात नागरिकांना उन्हाच्या झळा बसू लागल्या. आमदार समाधान आवताडे यांनी घेतला पाणी टंचाईचा आढावा. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची प्रकृती खालावली. त्यांना एका खासगी रुग्णालयात करण्यात आलं दाखल. सोलापुरात बंद असलेल्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला महापालिकेच्या आयुक्तांची भेट. आयुक्त सचिन उंबासी यांनी प्राणी संग्रहालयाची पाहणी करून संग्रहालयातील दुरुस्ती संदर्भात अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुलुंडच्या एमटी अग्रवाल रुग्णालयाचे काम आता अंतिम टप्प्यात. हे रुग्णालय एका खासगी संस्थेला चालवायला देण्याचा घाट पालिका प्रशासनाकडून घातला जाणार. परभणी शहरात रमजान ईद निमित्त ईद ए मिलाद कार्यक्रमात एकतेचे दर्शन. राजकीय नेत्यांसह हिंदू मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या ठिकाणी रंगल्या बैलगाडा शर्यती. प्रथम क्रमांकासाठी 1,11,000 रुपयांचे बक्षीस. स्पर्धेमध्ये 400 बैलगाडी सहभागी. सन्माननीय राजू दरोडे, सन्माननीय संतोषजी बोत्रे. अक्कलकोट तालुक्यात हन्नूर गावातील रान माथ्यावरती हन्नूर केसरी बैलगाडा स्पर्धा. स्पर्धेत बुलढाण्याच्या जिंगाड बाब्या ठरला हन्नूर केसरी. जवळपास 129 बैलजोडी मालकांनी घेतला होता सहभाग. कडक उन्हाच्या झळाने मुंबईकर हैराण. बाष्पीभवनामुळे मुंबईकरांचा पाणी साठा अर्ध्याहून झाला कमी. मुंबईतील पाणीसाठा 35%. राज्यातील सर्व पथकर नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य. महामार्गांवर सुमारे 11,800 वाहनांना दंड भरावा लागला. सर्वाधिक विना फास्टॅग वाहने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आढळली. सोन्याचा भाव 91,115 रुपये तर चांदीचा भाव 99,815 प्रति तोळा. सोन्याच्या भावात वाढ तर चांदीच्या दरात घसरण. मधुमेह हृदयविकारासह जीवनदायी या अशा 900हून औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून वाढणार. त्याचा मोठा फटका देशातील कोट्यवधी वृद्ध रुग्णांसह गोरगरीब रुग्णांना बसणार. कर्नाटकातील हावरीमधील केरेबेटे महोत्सवामध्ये लोकांनी केली माशांची शिकार. हिंगोली जिल्ह्यातील अकोली गावाच्या शेत शिवारामध्ये असलेल्या शेतकरी गजानन कदम यांच्या 1.5 एकरवरील केळीच्या बागेचं अज्ञाताकडून नुकसान. दोषीवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी गजानन कदम यांनी केली आहे.
लांजा तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका. अवकाळी पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान. आंबा पीक उशिरा आल्याने व्यावसायिकांचं नुकसान. आंबा निर्यातीत देशात रत्नागिरी जिल्हा अव्वल. मेगोनेट प्रणालीद्वारे पणन मंडळाकडे नोंदणी झालेल्या आंबा बागायतदारांची कोकणातली संख्या अधिक. 14 एप्रिल पूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा या मागणीसाठी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. अन्यथा 15 एप्रिल पासून शहरात जाणारा शेतीमाल रोखण्यात येईल असा इशारा यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनी दिलाय. आता काय जय भीम ही घोषणा गुन्हेगारांची आहे असं वक्तव्य बिहारमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील मनी तिवारी यांनी केलंय. त्याचा निषेध म्हणून पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं डीपी रस्त्यावरील भाजपाच्या कार्यालयावर हल्लाबोल करण्यात आला. तीव्र जाहीर निषेध करण्याकरिता आम्ही पुणे शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भारतीय जनता पक्ष मध्यवर्ती कार्यालय त्या जय भीम नारा हा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगारांचं आमरण उपोषण आणि भीक मागू आंदोलन. धाराशिव जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगारांच्या नियुक्तीबाबत महावितरण कार्यालयासमोर आंदोलन. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील कोंभळी आणि खांडवी परिसरातील शेतकऱ्यांनी नियोजित एमआयडीसीला केला विरोध. शेत जमीन बचाव कृती समितीच्या वतीनं आंदोलन करत केली घोषणाबाजी. प्रक्रिया लोणावळ्यातील INS शिवाजी आणि नागपडी सुळका या परिसरात 2 बिबट्यांचा मुक्त संचार. बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. यवतमाळमधील भेंडाळा नियत क्षेत्रात आढळून आलेल्या अर्धांगवायूग्रस्त वाघिणीचा अखेर उपचारापूर्वी मृत्यू. अमरावती नागपूर महामार्गावर ट्रकचा अपघात. मोझरीच्या निर्माणाधीन वळण मार्गाच्या प्रवेशद्वारावर वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक पलटी. ट्रक चालक आणि वाहक गंभीर जखमी. युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे विरुद्ध खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल. कावेरी C5JV या कंपनीचे प्रोजेक्ट व्यवस्थापक यांना 5 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल. राजकीय वर्तुळात खळबळ. कोल्हापूरमध्ये बकरी शेळ्या चोरणाऱ्या टोळीस अटक. आळते फाटा या ठिकाणी कारवाई. टोळीकडून बकरी विक्रीतून जमा झालेले 30,000 रुपये आणि दुचाकी असा 1 लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. गुजरातमध्ये हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळलं. एका ट्रेनी पायलटचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी. कलावड रोडवरील सुवर्दा गावाजवळ घडली घटना. प्लेन की जो फाइटर जे के पैसेंजर लोकेशन दे दो, एग्जैक्ट लोकेशन. कॅनॉलमध्ये बहीण आणि भाऊ गेले वाहून. खटाव तालुक्यातील शिरसवडी येथील दुर्घटना. घटनेनंतर राबवण्यात आली शोध मोहीम. चाळीसगावच्या कन्नड घाटाच्या पायथ्याशी पिकअप वाहनाचा भीषण अपघात. अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. भिवंडीतील देवनगर परिसरात किरकोळ कारणावरून 2 कुटुंबांमध्ये हाणामारी. वाद उफाळल्यानंतर पत्र्याचे छत अचानक कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. उल्हासनगरात 23 वर्षाच्या चोरानं एकामागून एक बाईक चोरी करत घातला धुमाकूळ. अखेर या सराईत चोरट्याला उल्हासनगर पोलिसांनी केली अटक. परभणीतील 200 अतिक्रमणांवर हातोडा. पालिका कर्मचाऱ्यांसह पोलिसांचे पथक कारवाईत सहभागी.
रत्नागिरी जिल्ह्यात ड्रग्ज विरोधी पोलिसाची कडक अंमलबजावणी. ड्रग्ज विक्री करणाऱ्या 7 जणांचा तडीपारीचे प्रस्ताव देण्याची सूचना पोलीस विभागाला पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय लवकरच संजय दत्त सोबत दिसणार. भूतनी चित्रपटामध्ये ती दिसणार आहे. मौनीचा लुक बराच बदललेला दिसलाय. तिच्या लुकमध्ये सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय. बॅटमॅन फॉरेव्हर या चित्रपटात बॅटमॅनची भूमिका साकारणारा हॉलिवूड अभिनेता व्हॅल किल्मर यांचं निधन. वयाच्या 65व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.